तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। ज्याला कोणाला भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो मी। तुम्ही बघू शकता सध्याला भाऊन लावली राजूरमध्ये दुकान, मंडीमध्ये कंपल्सरी यांची राजूरमध्ये दुकान असते भाजीपाल्याची। व तुम्ही बघू शकता दुकान लावायची पद्धत एकदम डॅशिंग, एकदम खतरनाक लावली व माल पण फ्रेश लावलेला आहे, कारण की गिराईक माल फ्रेश असला अट्रॅक्शन होतं। व ते तुम्ही बघू शकता छत्री वगैरे वरती लावलेली आहे सावलीसाठी। त्यानंतर मित्रांनो माझं सांगायचं उद्देश या व्हिडिओमधून असाच आहे की तुम्ही बघू शकता सुरुवातीला तुम्ही जर पद्धतशीर माल 10-10 किलो जर खरेदी केला व कुठं स्टॉल लावला तरी आपलं गिराईक कुठं पण येतं। मालाची क्वालिटी चांगली ठेवायची व 2-5 रुपये आपल्या धंद्यामध्ये जर रिक्षा घेतलात त्यानंतर उरतात। तुम्ही बघू शकता असे पण दुकान मित्रांचे मला कमेंट असतात, भाऊ भाजीपाला व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो, भाजीपाला व्यवसाय सुरू कसा करावा। तुम्ही बघू शकता त्यांनी असे परत दुकान लावली। त्यानंतर तुम्ही बघू शकता 2,500 ते 2,000 मध्ये काटा तुम्ही सेकंड हँड घेऊ शकता किंवा नवा घेऊ शकता। त्यानंतर एक छत्री घेऊ शकता, त्यानंतर आपलं एक टेबल बनवून घेऊ शकता व अशा प्रकारे तुम्ही टोपल्या वगैरे घेऊ शकता। मिनिमम आपला खर्च येऊ शकतो याला 2 ते 2,500 रुपयामध्ये तुमची दुकान लागते व मालाला जो खर्च लागणार का 3 ते 4,000 रुपये खरेदी टोटल होती। पुन्हा आयटम आपलं 5,000 रुपयामध्ये दुकान ओपन रेडी होती। त्यानंतर 5,000 दुकानमध्ये तुम्ही कमवू शकता रोजचे 1,000 ते 1,500 रुपये पर डे एका ठिकाणचं दुकान लावून। फक्त मिनिमम खरेदी व्यवस्थित केल्या गेली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल। पहिल्या धंद्यामध्ये काय असतं यांचे कस्टमर जे काय ऑलरेडी बनलेले असतात व त्यासाठी तुम्हाला कस्टमर बनायला थोडा टाईम लागेल, तुम्हाला संघर्ष करायला लागेल। कोणत्या धंद्यामध्ये संघर्ष केल्याशिवाय जमत नाही। तुम्ही बघू शकता तुम्ही जर 10 आयटम जर मिनिमम रोजचे 10 किलो जर आयटम माल विकला व एका आयटम मग तुम्हाला जर 100 रुपये जर भेटले 10 तर 1,000 भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा असतो, पण त्यांना लाज वाटते धंद्यामध्ये कोणी काय म्हणत। स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार करतात। आपण भाजीपाला व्यवसाय सुरू केला तर आपल्याला हे नाव ठेवीन ते नाव ठेवीन, लोकांचा विचार न करू स्वतःचा विचार करा। आणि धंद्यामध्ये काय म्हणतात ना, कोणता धंदा छोटा किंवा मोठा नसतो, फक्त करण्यात जिद्द असायला पाहिजे। जे पण लोक आजपर्यंत तुम्ही बघू शकता छोटा स्टॉल लावतात, पाणीपुरी लागतात, ते कमवतात 40 ते 50,000 रुपये महिना। तर अशा पर्यंत बघू शकता तुम्ही मंडीमध्ये दुकान लावावं लागते व संयम ठेवायला लागतो, कारण की मंडीमध्ये एकदम गिराईक येत नसतं, दमादमाने गिराईक चालत असतं। संध्याकाळी नाईटला जास्त गर्दी असते, त्यामुळे नाईटला पण 8 वाजेपर्यंत सकाळी ते 7 ते 8 वाजेपर्यंत बसावं लागतं। त्यानंतर आपल्याला प्रॉफिट कुठेतरी होत असतं। तर अशापर्यंत तुम्ही भाजीपाला व्यवसाय सुरू करू शकता। तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।